उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। श्रमिकनगर येथील कडे पठार चौक परिसरात वाहने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून टवाळखोरांनी उद्मात करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच अशी मागणी भयभीत नागरिकांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरातील टवाळखोरांचा उन्माद वाढला असून महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये श्रमिकनगरमधील रहिवासी अरुण कोळी, सोमनाथ नागरे आदीसह नागरिकांच्या वाहनांची काही समाजकंटकांकडून तोडफोड झाली। घटनास्थळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील समवेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली। पोलिसांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। हे आता हे नुकसानाला कोण कारणीभूत राहणार आहे याच्यामुळे ना थोडं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे। तुमचं काय नाव? अरुण कोळी। कोणती गाडी तुमची? पिकअप गाडी। हरिनाथ बाबूराव काकर, पिंपळगाव बाऊला, कडेपठार चौक इथं मागच्या वेळेस पण गाड्या फोडल्या, टुकर टाकर पोराच्या लई जमा होता। डिपार्टमेंट काही लक्ष देत नाही आणि 3 चक्रा मारून सुद्धा हे अजूनही आले नाही। सकाळी 7:30-8ला फोन केला, कंप्लेंट दिली, अजून 11 वाजेपर्यंत त्यांचा अजून तपास नाही। सोमनाथ नागरे कडेपठार चौकामध्ये राहतोय। इथं माझ्या गाड्या लागतात, इथं टुकार मुलं भरपूर येतात। पोलीस प्रशासन लक्ष देत नाही। पोलिसांकडे आम्ही गेल्यावर पोलीस उडवडूची उत्तरं देतात। मी दिलीप गिरासे, माझाही मोबाईल हरवला आणि या परिसरात असं सतत मागही चोऱ्या इथं बांधणं करणारे, असे थोडे ओळजोळ करणारे आणि पिऊन इथं धिंगाणे घालणारे बरेच मुलं येतात आणि माझा मोबाईल रिक्षातून चोरी गेलेला बा असं कंप्लेंट कंप्लेंट द्यायला गेलो होतो। त्यांनी सकाळी येऊन कंप्लेंट द्या असं अर्ज दिली। रात्री घेतली होती कंप्लेंट? नाही, रात्री घेतली नाही, सकाळी ऑनलाईन करा म्हणा। आता कोळी, अरुण कोळी यांच्या गाड्या आज या ठिकाणी फुटलेल्या आहेत। वारंवार श्रमिकनगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात, खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते, मुलांना मारहाण केली जाते। अनेक वेळा तक्रारी करूनही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो, गस्त घातली जात नाही, गुंडांवर कारवाई केली जात नाही। जे लोक चोऱ्या माऱ्या करतात त्यांच्यावर कोणताही यांचं दडपण नाही आहे, कोणतंही लोकांना मदत नाही आहे। आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं, हा खरा प्रश्न आहे। मग त्यांना वाटतं, पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात आहे। तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या। गस्त घातली जात नाही। अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे, जेवढे मंदिर आहे, जेवढे उद्यान आहे, त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात, लोकांच्या गाड्या फोडतात, लोक चोऱ्या माऱ्या करतात, मारतात। याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही एवढी मदत करून, एवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे। हा खरा महत्त्वाचा विषय। पोलीस काय आमचे दुश्मन नाही आहे, परंतु पोलिसांनी जर मदत केली, त्यांचं जर दहशत असली, पोलिसांची दहशत पाहिजे खरी, गुंडांची दहशत नको आहे, पण ती नाही आहे। माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की या सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना आणि पोलिसांना सांगा। आता तर मला सोमनाथ नागरेंनी सांगितलं का कोणती बोलकर पोलीस स्टेशनला पोलीसच दारू प्यायला होता, केदार नावाचा, बरोबर, विचारून घ्या। जर पोलीस दारू पित असतील तर लोकांना न्याय कसा मिळणार हो? केदारे नावाचा तुम्ही सांगा, कसा लोकांना न्याय मिळणार? तर माझी तुम्हाला विनंती आहे नलावडे साहेब, तुम्ही गस्त घाला, गुंडांवर कारवाई करा। चोऱ्या माऱ्या होत आहेत, किती वेळा गाड्या फुटल्या श्रमिकनगरमध्ये, मला वाटतं ही 10वी-15वी वेळ आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत निर्माण करतायत।